घरावर 1200 मिनिटांचे पत्र आहे, त्याचे 500 रुपयेसुद्धा बाजारात येणार नाही, 100 रुपयेसुद्धा कोणी देणार नाही, त्याला भंगारमध्ये सुद्धा विकता येत नाही. हे तुझ्यासारख्या नालायकाला कळू नये का? त्या माणसाजवळ काय ईडी लावतो? जय जिजाऊ बांधवांनो, या ठिकाणी सुदाम बाप्पा आहेत. कारण या ठिकाणी जेव्हापासून मी येतो आहे तेव्हापासून ते या ठिकाणी दिसत आहेत, या परिसरामध्ये दिसतात. जरांगे पाटलांच्या डी झोनमध्ये असतील, बाहेर असतील, काळजी घेताना आपण दिसतात. आणि काल जे एक वक्तव्य एका महाराजाने केलं आहे त्या वक्तव्याच्या विषयी मी तुम्हाला विचारेल की काल जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये तो बोलला आहे की जरांगे पाटलांची ईडीची चौकशी व्हावी, जरांगे पाटलांच्यावरती म्हणजे वेगवेगळे आरोप त्यांनी केले. त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? आता मुख्य गोष्ट अशी झाली की मनोजदादा जरांगे आणि गरजवंत मराठ्याचा लढा हे मुळात महाराष्ट्र राज्यातील व देशातील सर्वच भ्रष्टाचारी राजकीय पुढाऱ्यांच्या अवघड जागेवरलं दुखणं झालं आहे. असे बांडगुळं स्वतःला मराठा समजणारे, स्वतःला महाराज समजणारे, त्या महाराजाला नालायकाला एवढी तरी अक्कल पाहिजे की गेल्या 6 महिन्यापासून आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जिथे उपोषणाला बसलेत तिथं रोज एक कीर्तन सेवा होती. त्याची आपण साक्षीदार आहे सगळे. म्हणजे जवळजवळ आता 6 महिन्यात मला वाटतं 200च्या पुढे कीर्तनं इथे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराचे, महिला भगिनींचे, महिला कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, तरुण युवा कीर्तनकार, या सर्वांचे कीर्तनकार आणि यांनी प्रबोधन व समाज प्रबोधन आणि ईश्वराबाबतीतल्या गोष्टी या ठिकाणी होतात. हे जे ठिकाण आहे हे मुळातच हे ठिकाण परमेश्वराचं वास्तव्य असणार आहे. इथे या देवीशी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता अशा प्रकारे देवीचं मंदिर आहे की जिथं मनोजदादाला शक्ती दिल्या जाते. इथं हनुमंताचं मंदिर आहे आणि विविध देवदेवतांचे मंदिरं आणि त्याचं हे प्रांगण आहे. इथं मनोजदादा उपोषण करतायत. मला वाटतं की या कोण बारसकर का कोण आहे आणि ते महिला भगिनी जी आहे आमची, तिलाही माझं सांगणं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया TV चॅनलवाल्या बंधूंना माझी विनंती आहे, मित्रांनो, पैसे कमवा, वाटेल तेवढे सरकारशी मॅनेज व्हा. हा माणूस मॅनेज होत नाही हे तुमचं दुखणं आहे, राज्यकर्त्यांचं दुखणं आहे. विशेष मराठा समन्वयक समजून जे लोक पैसे कमवत होते त्यांच्या दुकानदाऱ्या बंद होत आहेत याचंही दुखणं आम्ही समजू शकतो. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांचं एकच भांडवल आहे, इमानदारी आणि प्रामाणिकपणा आणि गरजवंत मराठा समाज त्यांच्या पाठीमागं आहे. त्यामुळं तुमच्या 7 पिढ्यालाही या समाजात फूट पाडणं शक्य नाही. फालतू आरोप करू नका. ज्या माणसाच्या खिशामध्ये 20 रुपयेसुद्धा आढळत नाहीत, ज्याचं कुटुंब, ज्यांच्या पत्नी मी गेल्या वर्षी बघितलं तर 200 रुपये रोजानं सोयाबीन खुरपायला जातात, आजही त्यांचं कुटुंब आम्ही कितीही मदत देऊ केली, आमच्या घरचे सदन आहेत, आम्ही खाऊन पिऊन टामटूम असणारे त्यांचे सहकारी आहेत सगळे. आम्हाला वाटतं की आमच्या कुटुंबातल्या माणसाला सध्या पूर्ण फॅमिली त्यांची या कार्यात आहे. उलट मनोजदादाच्या घरी आज बी गेलात तर सगळ्यांना चहा पाणी होते. प्रश्न पडतोय कुठून आणतात? आपल्याकडून तर घेत नाहीत. आणि मग हे जे सांगतात ईडीची चौकशी लावा, घरावर 1200 मिनिटांचे पत्र आहे, त्याचे 500 रुपयेसुद्धा बाजारात येणार नाही, 100 रुपयेसुद्धा कोणी देणार नाही, त्याला भंगारमध्ये सुद्धा विकता येत नाही. हे तुझ्यासारख्या नालायकाला कळू नये का? त्या माणसाजवळ काय ईडी लावतो की ज्यांच्या खिशामध्ये 20 रुपयेसुद्धा नसतात, ज्यांची पत्नी 200 रुपये रोजानं लोकांचं सोयाबीन खुरपायला जाते, ज्यांचे लेकरं स्कॉलरशिप मिळवून म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतात, तेही कोणाची मदत घेत नाही. अनेक नेते मनोजदादाजवळ येऊन मुली दत्तक घेण्याच्या भाषा केल्या, परंतु या बादरानं नम्रतेनं सांगितलं की मुलीचा बाप जिवंत आहे, मला कोणाचं काही नको. त्या माणसावर काय ईडी लावतो? नालायकासारखं बोलू नका, स्वतःची आप घालू नका. जग खूप मोठं आहे. विश्व मोठे चिमुकला मी खंत नाही ती मला, सिंह छावा रोज पुसतो कोण गरजे हा मला. या भूमिकेतले आमचे मनोजदादा आहेत. त्यांच्या साधेपणावर आणि त्यांच्या गरिबीवर जाऊ नका किंवा त्यांची थट्टामस्करी करण्याच्या भानगडीत पडू नका, जळून खाक होताल. कारण समाजाचा अग्नी फार मोठा आहे. 5.5 कोटी समाजापैकी कम्प्लिटली जवळजवळ गरजवंत आणि गरीब मध्यम समाज पूर्ण मनोजदादासोबत आहे. तुमचे बाप जरी आले, अशा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधल्या सगळ्या स्कीम वापरल्या, सगळ्या सिस्टीम वापरल्या,
तर या लढ्यातला एकही माणूस फुटणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो आहे. हा, भले तुम्हाला वाटत असेल की आता तरी आंदोलन कमजोर होईल, मग तरी कमजोर होईल. तुम्ही काल परवा संपूर्ण 288च्या सभागृहामध्ये खोटा कायदा करून किंवा लोकांना एक दिशाभूल करण्यासाठी, मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी 10% आरक्षण देऊन तुम्हाला वाटलं काही फरक पडन. तुमची चीड आम्ही ओळखू शकतो ना राज्यकर्त्याहो. तुम्हाला यश नाही मिळालं तुमच्या या आरक्षण देण्याच्या कायद्याच्या बाबतीत. एकानाही गावखेड्यात कुणी आनंद व्यक्त केला नाही. सोशल मीडियावर कोणी त्याच्या आनंदाची पोस्ट टाकली नाही. तुमचे चमचेसुद्धा घाबरायला लागले. तुमच्या पक्षाचे जे प्रवक्ते वगैरे जे काही जिल्हा कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा भीती वाटायला लागली, कारण समाज एका बाजूला आहे. तुम्ही समाजाच्या बाबतीत विचार करा. मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती नाही, तर मनोज जरांगे पाटील हा समाज आहे. समाजाचं ते प्रतीक आहे. तुम्ही त्याला बोलले म्हणजे तुम्ही 5.5 कोटी मराठ्यांना बोलल्यासारखं आहे. त्यामुळं मनोज दादावर बोलताना पुन्हा पुन्हा विचार करा. तुमच्या भावी पिढ्याचं वाटोळं करू नका. तुमच्या पापाचे धनी तुमच्या मुलाबाळांना होऊ देऊ नका, एवढीच मी विनंती करतो. आणि मीडियावाल्यालासुद्धा, इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्याला, अरे बाबा तुम्हाला काय पैसे खायचे तर खा. सरकारच्या बाजूनं काय तुंतुनं वाजायचं तुम्ही राजकीय वाजित राहा. असे राजकीय महाराज आणि असे बांडगुळं तुम्ही उभे करून आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा केविलवाना प्रयत्न करू नका, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि मनोज दादा जिंदाबाद राहणार आहे. आणि मनोज दादाच्या मागं समाजसुद्धा खंबीरपणे उभा आहे. समाजाची काहीच अपेक्षा नाही. या माणसाने स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचा जीव त्याग करायची तयारी त्याची. आणि कशासाठी? स्वतःचं काहीच फायदा नाही, तर समाजाच्या मुलाबाळासाठी. आणि त्यापैकी बरंच यश आलेलं आहे. 63 लाख नोंदी सापडल्यात. त्याच्या जर 20 जरी गुणाकार केला तर जवळजवळ 1.25 करोड लोक ओबीसीत गेले. जे नेते ओबीसीचं बोंबलतो, स्वतःला 375 जातीचा नेता समजतो, त्यांनासुद्धा मला सांगायचं, अहो साहेब आम्ही ओबीसीत गेलेलो आहेत. 1-2 कोटी लोक गेलोत. उरलेले लोक आम्ही मनोजदादाचा सगळे सोयऱ्याचा कायदा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला 24 तारखेपासून दिसेल की राज्यामध्ये काय चालू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या बाबतीत आम्ही विचार करू. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेऊन घालू. मग कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, आम्ही त्यांना परीक्षेत मदत करू. कुणालाही सर्वसामान्याला त्रास होणार नाही याची काळजी करून आम्ही 24 तारखेपासून मनोजदादांनी सांगितलेल्या 3 मार्चपर्यंत हे आंदोलन अगदी यशस्वी करून दाखवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद धन्यवाद बाप्पा. कारण या ठिकाणी मी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बाप्पा मला दिसतात. त्याच्यानंतर अनेक मंडळी दिसतात. त्यांना म्हटलं की आपण बाईट देऊया, तुमची बाईट मला घ्यायची आहे. तर बाप्पानी ह्या किंवा इथल्या मंडळींनी मला सांगितलं की मी म्हणलं की समन्वयक म्हणून. ते म्हणले आम्ही समन्वयकच नाही, इथला समन्वयक हा प्रत्येक समाज आहे. आणि समाजाच्या प्रती मनोज जरांगे पाटीलांनी पहिल्यांदाच सांगितलं की समाज हा माझा मायबाप आहे आणि मी समाजाला मायबाप मानतो, समाज मला लेकरू मानतं. आणि इथे कुठल्याही समन्वयकाची किंवा अशी कुठलीच दरी नाही आहे. आणि समाजामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये थेट नातं आहे. आणि दादांचे विशेष शेवटी एक वाक्य राहिलं माझ्याकडनं की मनोज दादा जरांगे पाटील आणि गरजवंत मराठ्यांचा लढा यामध्ये कोणीही समन्वयक नाही, समन्वयक होणार नाही. याच्यामध्ये कोणी मुख्य नाही. तर 5.5 कोटी मराठ्यापैकी जे गरजवंत आणि गरीब आणि मध्यम मराठे आहेत हेच याचे समन्वयक आहेत, हेच त्याचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं कोणी असा गैरसमज करून घेऊ नका. हे दुखणंच त्या समन्वयकाचे याच्यामुळे की प्रत्येक क्रांती मोर्चात याला समन्वयक होता आलं, गाड्या बंगले पैसे कमवता आला. मनोजदादाच्या आंदोलनामध्ये कोणाला महत्त्वाचे आहे ना. महाराजांचा तरी काय अपमान केला. जो स्वतःला महाराज समजतो त्याला फक्त एवढंच म्हटले, होय बाजूला, संत बिंत मला माहीत आहे, मला सगळं कळतं आहे. आणि ज्या माणसाची 6 दिवस अन्नाचा कण आणि पाण्याचं थेंबही पोटात नसेल त्या माणसाची अवस्था काय असेल शारीरिक मेंदूची, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळं त्यांच्याकडून काही त्यांनी टी व्ही समोर सांगितलं की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना तुम्ही भाडोत्री लोकांनी त्यांचं महत्त्व सांगायची गरज नाही. त्यांचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःचं कधी डांगोरा पिटीला नाही. मी कधी म्हटले नाही. तुम्हाला ते चॅनलनं कवर दिलं, तुमच्या फेसबुक लाईव्हला कोणी विचारत नव्हतं, 100 लाईक येत नव्हत्या, तुम्हाला अचानक टी व्हीवाल्यानं का उचललं, हाही माझा प्रश्न आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यानं याच्या बाईट घेणं
आणि मनोजदादाच्या आरक्षणाच्या विरोधात एखादा शब्द बोललेले आढळले की यांना लगेच टी व्ही पुढे बसवणं, ही तुमची जी दुकानदारी आहे चॅनलवाल्याची आणि तुमच्या बाजारू कार्यकर्त्यांची, ही आमच्या गरजवंत मराठ्यांनी ओळखलेली आहे. त्यामुळे इथून पुढं जरा बोलताना सावध राहा. तुम्हाला आमच्या गल्लीतलेच पोरं नीट करतील याचंही भान ठेवा. धन्यवाद. नक्कीच हा महाराजांनी इशारा समजावा, हा अंतरवालीतील सर्व मराठा बांधवांचा इशारा आहे. आणि येत्या काळामध्ये तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलत असाल, कारण तुम्ही ज्यावेळेस स्टेजच्या जवळ आला, मी सुद्धा स्टेजच्या तिथंच होतो, आणि ज्यावेळेस तुम्ही जवळ आलात त्यावेळेस तुम्हाला मनोज जरांगे पाटलांना तुमचं नाव सांगावं लागलं, तुम्हाला त्याच्यानंतर मी कुठून आलो हे सांगावं लागलं. तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत जवळचे होते तर तुम्हाला तुमचं नाव सांगायची गरज पडली नसती. तुम्हाला भंडारा डोंगरावरून किंवा तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन आलो, मी महाराज आहे, मी तुमच्या जातीचा आहे, हे सांगायची गरज पडली नसती. कारण तुम्ही या ठिकाणी तुमची सत्यता लक्षात येते, तुम्ही किती सत्य बोलताय हे सुद्धा लक्षात येत आहे. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा मराठा समाज दाखवेल. तुम्ही असे वक्तव्य करू नका की तुम्हाला पिसाळलेल्या कुत्र्यासारखी लोक दगड मारतील, असं तुमचं वागणं तुम्ही वागू देऊ नका. कारण तुम्ही महाराज म्हणून घेता, तुकाराम महाराजांच्या अभंगांचा विचारांचा वारसा तुम्ही समाजाला सांगायला जाता, पण खोटं बोलायचं तुम्ही काम करू नका. हाच संदेश, कारण नाथाळाच्या माती हानुकाठी तुकाराम महाराज म्हणले होते, त्या पद्धतीनं तुमच्या डोक्यात काठ्या घालायला लोक मागं पुढं बघणार नाहीत. हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.